पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित। 2019च्या निवडणुकीचं नेतृत्व देखील मोदीच करतील। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान। मवियाच्या पालघरच्या उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता वसईत सभेचं आयोजन। सामनातील मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा महाराष्ट्र भाजपकडून समाचार। डोक्यावर परिणाम झाल्यानं उद्धव ठाकरे गरळ ओकतायत। भाजपच्या ट्विटर हँडलवरून ठाकरेंवर टीका। संजय राऊतांनी शरद पवारांची सुपारी घेतली। मनसेच्या संदीप देशपांडेंचं राऊतांना प्रत्युत्तर। आम्ही संजय राऊतांवर बोललो तर त्यांनी ती सुपारी त्यांना गिळताही येणार नाही, बाहेरही काढता येणार नाही। संदीप देशपांडेंचा राऊतांवर हल्लाबोल। ही शेवटची लढाई आहे, अभिनय तो कभी नाही असं सगळं काही देऊन देखील त्यांनी गद्दारी केली। नाव न घेता राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। निवडणुकीनंतर जे काँग्रेसमध्ये येतील त्यांचं स्वागत। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। काँग्रेस पक्ष आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देशासाठी घातक। भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्यांची टीका। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात देशात एकूण 63.30% मतदान। सर्वात अधिक पश्चिम बंगालमध्ये 76%, तर सर्वात कमी मतदान जम्मू काश्मीरमध्ये। राज्यात 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न। आतापर्यंत राज्यात 59.64% मतदानाची नोंद। पुण्यात 51.25% मतदान। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत। मावळ लोकसभेसाठी 52%, तर शिरूरमध्ये 51%। शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव आणि शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्यात लढत, तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे रिंगणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 60% मतदानाची नोंद। शिवसेनेचे संदीपान भुमरे की ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे बाजी मारणार याकडे लक्ष। जालन्यात 68%, बीडमध्ये 69% मतदान। जालन्यात भाजपकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे मैदानात। जळगावात 53%, तर रावेरमध्ये 61% मतदानाची नोंद। जळगावात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत। नंदुरबारमध्ये 67%, शिर्डीमध्ये 61% मतदानाची नोंद। नंदुरबारमध्ये भाजपकडून हेमा गावित तर काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांच्यात लढत। अहमदनगरमध्ये 62% मतदानाची नोंद। भाजपचे सुजय विखे आणि शरद पवार पक्षाचे निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात। शिरूरच्या राजगुरुनगरमध्ये मतदार केंद्रावर पोहोचण्याआधीच त्यांचं मतदान झाल्याचा प्रकार। हुतात्मा राजगुरू विद्यालयातील धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेरानं टिपला। अहमदनगरमध्ये मतदानाआधीच अनेकांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं। निलेश लंकेंचा आरोप, तर धरती चौकात बोगस मतदान झाल्याचा लंकेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे मतदान केंद्रावर दाखल झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। खैरेंच्या कार्यकर्त्यांना भुमरेंच्या कार्यकर्त्यांचं प्रत्युत्तर। पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष। निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यांकडून मोहोळ खासदार म्हणून घोषित। सांगलीत खासदार कोण होणार यावरून युनिकॉर्न आणि बुलेट गाडीची पैज। अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर युनिकॉर्न, संजय काका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देण्याची अनोखी पैज। नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार हिना गावित यांचा मोबाईल हॅक। गावित यांच्याकडून पोलिसात तक्रार। 50,000हून अधिक मतांनी निवडून येईल रवींद्र धंगेकरांना विजयाचा विश्वास। तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधून आपल्यालाच मताधिक्य मिळेल असा देखील धंगेकरांना विश्वास। मागील 10 वर्ष सत्तेत राहून भाजप खासदारांना जितका विकास केला नाही त्यापेक्षा जास्त विकास बहुजन विकास आघाडीने केला, त्यामुळे आम्ही जिंकून येऊ, राजेश पाटील यांना विश्वास। मावळच्या मतदानात पावसाचं विघ्न। कर्जतमध्ये मतदानाला 2 तास उरलेले असताना बत्ती गुल, त्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्याची श्रीरंग बारणेंची मागणी। बजरंग सोनावणे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। 20 गावात फेरमतदान घेण्याची मागणी। शिर्डीच्या कोपरगाव तालुक्यात पोहगाव मतदान केंद्रावर पक्षाचं चिन्ह असलेल्या स्लिप। ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंचा आक्षेप।
भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं वर्चस्व, 18 पैकी 10 संचालकांची निवड. फडणवीसांनी नाराजी दूर केली असली तरी भविष्यात विखेंनी कार्यपद्धतीत बदल न केल्यास नाराजी परत यायला वेळ लागणार नाही, माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचा इशारा. बारामती मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद हा हलगर्जीपणा, या प्रकरणाची माहिती मागवल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया. ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅलीत अभिनेता गोविंदा यांची उपस्थिती. भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन, जनता माझी हॅट्रिक करण्यासाठी सज्ज, कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाची मोडतोड तसंच कार्यकर्त्यांची बाचाबाची केल्याप्रकरणी भाजप नेते मुकेश सहाणेंविरोधात तक्रार दाखल. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग्स कोसळलं, दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनास्थळी सीआयएसएफचे जवान तैनात, रेस्क्यूमध्ये काही अडथळा येऊ नये म्हणून खबरदारी. घाटकोपरच्या घटनास्थळी एनडीआरएफच्या मदतीला डॉग स्क्वॉड, लोखंडी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा श्वान पथकाच्या माध्यमातून शोध. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, होर्डिंग्स कंपनी मालकाविरोधात 304 कलमांतर्गत गुन्हा. घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेनंतर त्याच परिसरातील इतरही 3 अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणार, कारवाई करून पालिका होर्डिंग्स खाली उतरवणार. घाटकोपरमधील पंपावरील दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, तात्काळ होर्डिंग्स हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. घाटकोपरमध्ये होर्डिंग्स पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत, तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती. मुंबईत घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग्सवर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश, होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, एबीपी माझाला मुख्यमंत्र्यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देखील घाटकोपरच्या दुर्घटनास्थळाची पाहणी, मुंबईतल्या सर्व होर्डिंग्सचं ऑडिट केलं जाणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती. घाटकोपरची घटना अतिशय दुर्दैवी, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची माहिती. होर्डिंग्स दुर्घटना दुर्दैवी, याची चौकशी झाली पाहिजे, घाटकोपर घटनेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. घाटकोपर दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले यांची मागणी. घाटकोपरमधील दुर्घटनास्थळी किरीट सोमय्या आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्यात वाद, सोमय्या यांना वारंवार घटनास्थळावरून बाहेर जायला सांगितल्यानं बाचाबाची झाल्याची माहिती. संजय लीना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात वाद, घाटकोपरमधील दुर्घटनास्थळी दोघांमध्ये वाद. बीडच्या गंगामसला परिसरात अज्ञातांकडून नाभिक समाजाच्या 4 दुकानांची तोडफोड, प्रीतम मुंडे यांच्याकडून दुकानांना भेट, राजकीय द्वेषातून तोडफोड केल्याचा प्रीतम मुंडेंचा आरोप. मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी, दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं 4 घरं कोसळली, दुर्घटनेत एक वृद्ध महिला जखमी. कोकणातील गुहागर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यामध्ये पावसाच्या सरी, पावसामुळे वातावरणात गारवा. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, आंबा पिकाला पावसाचा फटका. रायगडच्या माणगाव लोणेरेसह अवकाळी परिसरामध्ये अवकाळी पावसाची दमदार बॅटिंग, पावसामुळे आंबा बागायतदार पुन्हा संकटात. अवकाळी पावसाचा रायगडमध्ये तडाखा, वादळाच्या तडाख्यात कर्जतमधील आदिवासी कुटुंबाचं घर उद्ध्वस्त. पिंपरी चिंचवडच्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे परिसरात गारपीट, ओतूर डिंगोरे परिसरातही पावसाच्या सरी. शिर्डीच्या अकोले तालुक्यात गारांचा पाऊस, तर सातेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद अवकाळी पावसानं भिजवली, हळद उत्पादकांचं नुकसान. फलटणला पाणीपुरवठा कार्यालयावर मोहिते पाटील उत्तम जानकर गटाचा मोर्चा, नीरा उजव्या कालन्यातून माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यासाठी उन्हाळी आवर्तन बंद केल्यानं मोर्चा.
पूर्व प्राथमिक वर्गांचं बालवाटिका नामकरण, नवीन शैक्षणिक धोरणानुसार जूनपासून अभ्यासक्रमही बदलणार. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बिबट्याचं दर्शन, बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, सुरक्षा यंत्रणेकडून संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणी. नरसी भागातून 19 वर्षीय तरुणाला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं. पाकिस्तानमधील व्हॉट्सअप ग्रुपशी कनेक्शन असणाऱ्या आरोपींसोबत चॅटिंग केल्याच्या संशयावरून तरुण पोलिसांच्या ताब्यात. यंदा बंगालमध्ये 30 कमळं फुलतील, वसईच्या सभेतून अमित शहांचा दावा. पाटण्यात तेजप्रताप यादव यांनी एका सभेदरम्यान राजदच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवींच्या समोरच धक्काबुक्कीचा प्रकार. मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी. मद्य घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया अटकेत. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. या प्रकरणी पतंजलीच्या वतीनं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची न्यायालयात बिनशर्त माफी. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन. कर्करोगानं मागील 6 महिन्यांपासून ते ग्रस्त होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.